गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रॅक्टिस सेट 3 पाहत आहोत। या प्रॅक्टिस सेटमध्ये देखील तुम्हाला मागच्याप्रमाणेच आज आपण एका प्रॅक्टिस उतार्यावरती चर्चा करणार आहोत आणि सोबत 4 उतारे तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहोत। या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रश्नांची उत्तरं मी देणार नाहीये, तुम्हाला फक्त आपण याच्यावर चर्चा करू। उत्तरं तुम्हाला स्वतः लिहायची, शोधायची। उतारा वाचत असताना उत्तरं तुमची बाजूला तुम्ही वही घ्या, पेन घ्या आणि त्यामध्ये तुमची उत्तरं नोंदवा। मग उत्तरं शेवटी मिळतील। ठीक आहे, चला चर्चा न वाढवता आपण आता उतारा वाचायला सुरुवात करू। ओके, तर पहिला तुमच्या समोरचा जो आहे उतारा क्रमांक 11 आपण बघत आहोत। यामध्ये खेळ म्हणजे मनोरंजन, खेळ म्हणजे मनोरंजन आणि शारीरिक मानसिक आरोग्य राखण्याचे प्रभावी साधन आहे। म्हणजे हा उतारा खेळावरती आधारित आहे। खेळामध्ये सहभाग घेतल्यामुळे शरीराच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि आरोग्य सुधारते। विविध प्रकारचे खेळ असतात, जसे की मैदानी खेळ, घरातील खेळ, बौद्धिक खेळ। मैदानी खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यासारखे खेळ येतात। तर या खेळांमध्ये खेळाडूंना शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते। ठीक आहे, शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते। तर बुद्धिमत्ता आणि तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वपूर्ण असते। घरातील खेळ जसे कॅरम, बुद्धिबळ हे खेळ कुटुंबात एकत्र खेळले जाऊ शकतात। यामध्ये मानसिक क्षमतांचे योगदान अधिक असते। खेळामध्ये आपल्याला टीमवर्क, शिस्त, सहकार्य शिकायला मिळते। ओके, चला पुढचा भाग वाचू। खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते जीवनातील महत्त्वपूर्ण मूल्य शिकवतात। खेळामध्ये पराभव आणि यश दोन्ही अनुभवले जाते, त्यामुळे धैर्य, संयम आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते। खेळामुळे मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो। तसेच खेळामध्ये आपली शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कौशल्ये सुधारतात। आपण उतारा वाचून घेतला, त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना समजून घेतलं, त्यावर फोकस केला। आता आपण प्रश्न बघू। प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी आता उत्तरं ह्यामध्ये देणार नाही, तुम्ही तुमची उत्तरं वही सोबत ठेवा आणि नोंदवून घ्या। पहिला प्रश्न आहे, खेळाच्या कोणत्या प्रकारामध्ये शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते? कोणत्या प्रकारात शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते? घरातील खेळात नाही, मैदानी खेळात असू शकते, बौद्धिक खेळात तिथं तर मानसिक असते, कोणताच नाही हा पर्याय जुळणार नाही। म्हणजे या 2 पैकी तुमचं उत्तर असेल। ओके, चला आता आपण यावरती उत्तर देणार नाही, उत्तर शेवटी मिळेल पॅरेग्राफच्या। तुम्ही तुमचं उत्तर लिहिलंय का? आपण पुढे जाऊ। बघा, दुसरा प्रश्न आहे, कॅरम आणि बुद्धिबळ हे कोणत्या प्रकारात मोडतात? हे जे खेळ आहेत हे कोणत्या प्रकारात मोडतात? हे मैदानी खेळ आहेत का? नाही, हे मैदानी खेळ तर नाहीत। हे कोणताच नाही हा प्रकार आहे का? नाही। मग हे घरातील खेळ किंवा बौद्धिक खेळ असू शकतील। ठीक आहे, याचं उत्तर मी देणार नाही, तुम्हाला ते शेवटी मिळेल। कुठे मिळेल? शेवटी, म्हणजे ह्याच पॅरेग्राफच्या शेवटच्या प्रश्नानंतर। आधी तुम्ही तुमची उत्तरं लिहून काढा, मग पुढे जाऊ। ओके, चला पुढचा प्रश्न वाचू। खेळामुळे कोणते कौशल्य विकसित होतात? खेळामुळे कोणते कौशल्य विकसित होतात? बघा, शारीरिक होतात का? हो। मानसिक होतात का? हो। सामाजिक होतात का? हो। मग वरील सर्व होतात का? हो, सगळे असू शकतात। बघा, 4ही प्रश्नांची उत्तर बरोबर असू शकतात किंवा 4थंही बरोबर असू शकतं। मग आता तुम्ही तुमचं उत्तर नोंदवून घ्यायचं आहे। ओके, चला पुढे जाऊ। उत्तर तुम्ही तुमचं नोंदवलं असेल, तुम्हाला जर व्हिडिओ पॉज करूनही उत्तर शोधता येईल। 4था प्रश्न तुमच्या समोर आहे, बघा वाचून घ्या। खेळामुळे कोणते गुणधर्म विकसित होतात? कोणते गुणधर्म विकसित होतात? धैर्य होते का? हो। संयम होतो का? हो। सकारात्मक विचारसरणी? हो। मग वरील सर्व होतात का? हे होऊ शकतं। ओके, बघा आता यामध्ये काय आहे, म्हणजे 4ही होऊ शकतात, तर ते उत्तर तुमचं डी असेल। मी उत्तर सांगणार नाही। ओके, चला तुम्ही तुमचं उत्तर नोंदवलं असेल बाजूच्या वहीमध्ये। आता पुढे जाऊ। पुढचा प्रश्न वाचून घ्या।
खेळामुळे कोणता फायदा होतो? मानसिक होतो का? हो. ताण वाढतो का मानसिक? नाही. आत्मविश्वास कमी होतो का? नाही. मानसिक ताण कमी होतो का? होऊ शकतो. यस, होऊ शकतो. कोणताच नाही असं? नाही, असं तर होणार नाही. म्हणजे माझ्या मते तरी आता 5व्या प्रश्नाचं उत्तर हे असायला हवं. पण मी परफेक्ट उत्तर देणार नाही. ओके. तुम्ही तुमची 5ही उत्तरे वहीमध्ये बाजूला लिहिली असतील अशी अपेक्षा करतो आणि आता आपण उत्तरांकडे जाऊ. ठीक आहे? चला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिलं होतं? तुम्ही तुमचं चेक करा. समोर उत्तर आहे मैदानी खेळ. यस. मैदानी खेळांमध्ये शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते. कारण या खेळामध्ये खेळाडूंना धावणे, उडी मारणे, शारीरिक ताण सहन करणे आवश्यक असते. ओके. जर तुमचं बी हे उत्तर असेल तर व्हेरी गुड. किंवा त्या उत्तराचं शाब्दिक लिखाण सुद्धा करत चला, म्हणजे उत्तरच लिहून काढायचं बाजूला, बी आणि ते पण. ठीक आहे. चला पुढे जाऊ. बी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय का? आपण अशाच पद्धतीने बनवणार आहोत पुढचे प्रॅक्टिस सेटही, ज्यामध्ये तुम्हाला उत्तरं शोधावी लागतील. घरातील खेळ. कॅरम आणि बुद्धिबळ हे सर्व घरातील खेळांमध्ये प्रकार मोडतात. कारण या खेळामध्ये खेळाडूला सामान्यतः घरात किंवा बंदिस्त ठिकाणी खेळता येतात आणि शारीरिक हालचालींपेक्षा मानसिक कौशल्य अधिक आवश्यक असतात. ओके. उत्तर तुमचं जर 2चं बी असेल तर व्हेरी गुड. चला पुढचं तिसरं उत्तर बघू. वरील सर्व. ओके. म्हणजे यामध्ये डी असं उत्तर आपलं होतं. ठीक आहे. डी असं उत्तर होतं आपलं. बघा डी या उत्तरामध्ये खेळामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात, कारण खेळ हा सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे. चौथं उत्तर आपल्याला बघायचं आहे. अशाच पद्धतीने पुढचे पॅराग्राफ येतील. डी सर्व. वरील सर्व. खेळामुळे धैर्य विकसित होते, संयम, सकारात्मक विचारसरणी विकसित होतात, कारण यश अपयशाच्या प्रक्रियेतून खेळाडूची मानसिकता तयार करतो. खेळ हा खेळाडूला यश अपयशाच्या प्रक्रियेतून खेळाडूची मानसिकता तयार करायला मदत करतो. ओके. चला 5वा प्रश्न आहे आपल्या पुढे. त्याचं उत्तर आहे मानसिक ताण कमी होतो. खेळामुळे मानसिक ताण कमी होतो. या कारणाने खेळामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो आणि ताणतणाव कमी होतात. बघा आपण इथे एक पॅरेग्राफ यावर उतार्यावर चर्चा केली. 4 पॅरेग्राफ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये खाली, व्हिडिओच्या खाली मोर जिथं शब्द लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाणार आहात आणि तिथं तुम्हाला याची प्रिंट मिळेल. ओके. 4ही पॅरेग्राफ अशाच पद्धतीने वहीत उत्तरं काढा, चेक करा आणि नंतर तुम्हाला उत्तरं मिळतील. ठीक आहे. चला पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. गुड डे. बाय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.